आताची सध्याची एक सर्वात मोठी बातमी आहे। एक हे आठवडा झालं करमाळा शहरावर जे संकट आहे ते संकट आणि जे पाण्यासाठीचा दुष्काळ आहे हे संपायचं नाव घेत नाही। ह्याच 2-4 दिवसाखाली 21 तारखेला करमाळा तालुक्यामध्ये कुगाव ते कळाशी दरम्यान 6 व्यक्तींचा मृत्यू झाला। त्याच अनुषंगाने काल रामवाडी येथील एका युवकाचा उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 12वी झालेल्या युवकाचं त्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला। त्यानंतर संध्याकाळ होत असताना अचानक याच ठिकाणी झरे फाटा ते खडकेवाडी फाटा या ठिकाणी एका व्यक्तीचं अपघाती निधन झालं। ते अपघाती निधन कशामुळे झालं हे समजू शकलेलं नाही, परंतु ते निधन झालं। आता सध्याची मोठी बातमी म्हटलं तर जेऊर ते करमाळा हा जो हायवे रोड आहे या हायवे रोडमध्ये एक वयस्कर व्यक्ती जे 80 ते 85 वयाचा असं समजलं जातं आहे, तर तो व्यक्ती सध्या रस्ता क्रॉस करत असताना अचानक या ठिकाणी जी इको गाडी दिसते आपल्याला, या गाडीवर आता आपण जर या ठिकाणची जर माहिती पाहायला बघितलं तर पवार उमरड अशा प्रकारची गाडीवर एक नाव लिहिलेलं आहे। म्हणजे हे आपल्याला उमरडची गाडी असल्याचं म्हणजे आता सध्या तरी आपल्याला दिसतंय, म्हणजे आपण दावा करत नाही की ही उमरडची गाडी असावी। त्याच अनुषंगाने ह्या गाडीचा नंबर आहे MH42 BE 6421। तर अपघातामध्ये जखमी झालेलं जे वयस्कर व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव सय्यद घासिम मदारी असं त्या व्यक्तीचं नाव समजतंय। ह्या व्यक्तीला ह्या गाडी इको गाडीनं MH42 BE 6421 ह्या गाडीनं धडक दिली। त्यावेळेस तो व्यक्ती जो वयस्कर व्यक्ती होता तो रस्त्यावर पडला आणि त्यानंतर त्या काचावर येथील जे स्थानिक लोक आहेत ते सांगत आहेत की तो व्यक्ती जे आहे तो काचावर उडून पडला होता। मग आपण या ठिकाणी समजू शकतो की एकंदरीत ही काच या ठिकाणी जर चुरा झाले भोगा झाले तर ही म्हणजे या अपघाताचं सुद्धा कशा प्रकारे असेल या स्थानिक लोक आपल्याला सांगत आहेत की या ठिकाणी ह्या गाडीला धडकल्यानंतरच ही काच फुटलेली आहे। तरी सध्या तरी आपण प्रत्येक वेळेस एक आव्हान करतोय की हा जो रस्ता आहे हा रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत, त्यामुळे रस्त्यामध्ये जे खड्डे होते ते सध्या जरी भरण्याची कामं सुरू झालेली आहेत, त्यामुळं हा जो रस्ता आहे तो म्हणजे सुपरफास्ट झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। त्यामुळे गाड्यासुद्धा सुटत आहेत। परंतु आपण वाहन चालवत असताना रात्रीसुद्धा आपण हेच आवाहन केलं होतं की वाहन चालवत असताना रस्त्यावरून ये जा करणारी व्यक्ती सायकल, टू व्हीलर आणि बैलगाडी असेल ये जा करतात लोक, यांचे सुद्धा जे मोठी गाडी चालवणारे लोक आहेत काळजी घेऊनच आपण नीट योग्य प्रकारे गाडी चालवली पाहिजे। अशा प्रकारचं संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीनं आपण प्रत्येक वेळेस आव्हान करतोय। नमस्कार। काही वेळापूर्वी करमाळा येथील मौलाली माळासमोरून जो हायवे रस्ता जातो त्या ठिकाणी एक 80 ते 85 वर्षाच्या वयोवृद्धाचा अपघात झाला होता। इको गाडीने त्या वयोवृद्धाला ठोकरलं होतं। त्यामध्ये तो वयोवृद्ध गंभीर असा जखमी झाला होता आणि तो जखमी झाला होता त्यावेळेस तेथील लोकांनी संबंधित नागरिकांनी त्या सय्यद घासी मदारी असं त्या वयोवृद्ध व्यक्तीचं नाव होतं। त्या व्यक्तीला तिथून ज्या हायवेवरून ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला तिथून त्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी उपचारासाठी आणलं होतं। गंभीर असं ती व्यक्ती जखमी झाली होती। त्यानंतर त्या व्यक्तीला या ठिकाणी आणलं होतं। आपण काही वेळापूर्वी त्या ठिकाणची रिपोर्टिंग केली होती। त्यानंतर या ठिकाणी आता आपण आलो आहे। अर्धा ते 1 तास झालं या ठिकाणी तो व्यक्ती आला होता, परंतु आता उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झालेला असल्याचं या ठिकाणी आता आपल्याला येथील नागरिकांकडून समजत आहे। तरी कोणतेही वाहन चालवत असताना आपण काळजी घेऊन इतर नागरिकांसाठी सुद्धा आपण कशाप्रकारे सावधगिरी बाळगून आपले वाहन चालवावं हे आपण योग्य प्रकारे जाणून घेऊनच रस्त्यावर आपलं वाहन चालवलं पाहिजे। संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सहकारी विशाल परदेसह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा।